भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत आणि तिथे उपस्थित त्यांचे सहकारी आणि इतर भीम अनुयायी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना आणि भीमवंदना घेतली जाते। त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी देखील बोलतील। ही थेट गाभाऱ्यातली दृश्य आहेत जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत। आज सकाळपासूनच चैत्यभूमीवरती भीम अनुयायांची गर्दी आहे। भीमसागर उसळलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीगण देखील त्यांच्या सोबत आता उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलंय आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी देखील बोलणार आहेत। आज सकाळपासूनच चैत्यभूमीवरती भीम अनुयायांची गर्दी आहे। भीमसागर उसळलाय कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे। सकाळपासूनच राजकीय नेते मंडळी सुद्धा चैत्यभूमीवरती येत आहेत महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि आता नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिकडनं बाहेर पडलेले दिसतायत बुद्धवंदना भीमवंदना घेऊन आणि त्याचसोबत बाबासाहेबांसमोर नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडलेत। त्यांच्यासोबत काही उपस्थित असलेले भीम अनुयायी सुद्धा दिसतायत आणि इतर मंत्रीगण सुद्धा आहेत। आज सकाळपासूनच मोठी गर्दी आहे चैत्यभूमीवरती आणि नुकतेच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलं। संपूर्ण देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीदिनी अभिवादन केलं जात आहे। आज त्यांची 133वी जयंती आहे। वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। 14 एप्रिल आंबेडकर जयंती निमित्तानं आणि मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभूमी या ठिकाणी राजकीय नेते मंडळींसोबतच इतर भीम अनुयायी सुद्धा अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि आता त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा आहेत।